संपतराव बोललेले आहेत, माझ्या आधी शिंत्रे सर बोललेले आहेत, सगळेजण बोललेले आहेत. भूमिका आपल्या सगळ्यांची एक आहे, त्याच्यात काही फरक नाही. सहयोग असा बघा की शक्तीपीठ नागपूरवरनं नेतोय ते माझं सासर आहे आणि शक्तीपीठ सेमतोय मांड्याला, तिथं माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन आहे कुंभवड्याला. त्यामुळे शक्तीपीठाच्या सर दोन्ही टोकाला मी, त्या टोकाला पण आहे. त्यामुळे हे आंदोलन दोन्ही टोकाला मी करणार आहे संपतराव, त्याच्यात कुठं कमी पडणार नाही. आणि आंदोलन का करतोय हे तुम्हाला माहित आहे. त्याचा उल्लेख केला की 2 लोक मुकुंददादा देश विकायला निघाले आणि 2 लोक हा देश विकत घ्यायला. कोण आहे ते तुम्हाला माहित आहे, काही स्पष्ट बोलायची गरज नाही. आज जे काही लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातोय तो फक्त आणि फक्त उद्योजकांच्या फायद्यासाठी केला जातोय, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही. आज 1 लाख कोटीचं बजेट आहे शक्तीपीठाचं आणि इथं आपल्याला काय सांगतात प्रधानमंत्री, पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका, काटकसर करा. मग ह्याची सुरुवात कुठतरी शासनापासून झाली पाहिजे की नाही. हा शक्तीपीठ एवढा महत्वाचा आहे का सांगा. देश एवढ्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत की आपल्याला स्वतः प्रधानमंत्री सांगायला लागलेत की पैसे वाचवले पाहिजे. मग गरज नसलेला हा शक्तीपीठ आपल्या खात्यावर लादण्याचा प्रयत्न का होतोय याचा विचार करणं आज नक्कीच काळाची गरज आहे. आणि मी तर संपतराव इथं पुढून जाऊन म्हणेन की हा मोर्चा तुमच्या माझ्यासाठी नाही आहे, हा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे. आज जे 40 डिग्री तापमान दिसायला लागलंय ते पुढच्या 10 वर्षात हा 120 मीटरचा सिमेंटचा रस्ता झाला कितीचा आहे, तर हे 43 आणि 44 ला पोचल्याशिवाय राहणार नाही. इथली शेती आधीच निसर्गाचा कोप झालाय. आता अंदमान मध्ये मान्सून आलाय, कधी पण पाऊस यायला लागलाय, शेतीचं काही खरं राहिलेलं नाही. त्यात आणि उरलेली आमची शेती तुम्ही काढून घेणार. लोकांना स्वप्न दाखवलं जात आहे की कोट्यावधी रुपये मिळणार आहेत, पण तुमचं बरोबर आहे, 5 पट जास्तीत जास्त 5 पट रक्कम म्हणजे 8 किंवा 10 लाखाच्या वर कुठल्याही शेतकऱ्याला मिळणार नाही, पण आयुष्यभराची जमीन जाणार आहे. मला इथं आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की कुणीही आपल्या या शक्तीला कमी लेखण्याचं कारण नाही. आणि याची कारण या कोल्हापूर जिल्ह्यात 2 मोठी आंदोलनं झाली होती केपी साहेब. एक एव्हीएचच्या विरोधातलं आंदोलन आम्ही केलेलं होतं चंदगडमध्ये. पर्यावरण नष्ट करणारा एव्हीएच सारखा एक विनाशकारी प्रकल्प आला होता आणि जिंदाल सारखा देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस पंतप्रधान मोदींचा उजवा हात, पण जेव्हा जनतेने ठरवलं त्यावेळी सुरू असलेला एव्हीएच प्रकल्प चंदगडच्या जनतेनं हद्दपार केलेला आहे. हे विसरून या सरकारला चालणार नाहीये. त्यामुळे कोल्हापूरच्या मातीत ही ताकद आहे. एनडी पाटील साहेबांच्या मला वाटतं नेतृत्वाखाली टोलची आंदोलनं झाली होती आणि त्यावेळी टोल हटवला गेला होता. तरी कोल्हापूरच्या जनतेची ताकद आहे आणि ही ताकद दाखवण्याची वेळ आहे. जयंत पाटील साहेबांचा फोन आला होता, ते आजच्या मोर्चाला येऊ इच्छित होते, पण आपलं नियोजन पुढच्या वेळी चांगल्या प्रकारे आणखीन केल्यानंतर ते नक्कीच येतील. बंटी पाटील साहेब आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, सर्वजण. त्यामुळे त्याचा उल्लेख संपतराव तुम्ही केला की ह्या विभागाचे जे कोणी आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, मुश्रीफ साहेब असतील, या सर्वांनी आता भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे की आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत की उद्योजकांच्या आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या बाजूने आहोत. हा निर्णय आज आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे. तिथून पुढे हे आंदोलन आपल्याला वाढवत न्यावं लागणार आहे. मग त्याच्यात शाळेची मुलं असतील, कॉलेजचे युवक युवती असतील, महिला असतील, त्या सगळ्यांना घेऊन याही पेक्षा मोठ्या प्रकारचं आंदोलन आपण करूया. आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही म्हणता तसा नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, त्याच्यावर काम भागतं. ह्या नवीन शक्तीपीठची गरज नाही आहे आणि हा कोल्हापुरातून अडवायचं काम आपण सर्वजण यशस्वीपणे करूया, एवढंच या निमित्तानं मी सांगते. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.